40 दिवस यातनेचे, 40 दिवस बलिदानाचे, दिवस 40 ते समर्पणाचे. समर्पण ते मातीसाठी, मातीतल्या आपल्या मावळ्यांसाठी. समर्पण ते धर्मासाठी, धर्मकळसाच्या रक्षणावती. समर्पण ते देशासाठी, देशाच्या स्वाभिमानापोटी. समर्पण ते स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या रयतेप्रती. रयती राजाची, शंभू राजा तो रयतेचा. उभ्या मैदानात कधी हरला नाही, पण पाठीवर होता वार जो छातीवर करायला कधी जमला नाही. आपल्यातल्याच फितुरांची होती चाल, नाही तर लाखांच्या फौजेसमोर देखील कधी छावा माघारी फिरला नाही. मग तानुनी जीभ डोळे फोडले, काढूनी नख हातपाय मोडले. जखमांवर ही मीठ चोळले, अंगातली सर्व हाडं मोडले. टाकूनी उकळते तेल, उधळली खाल. सोसूनी असंख्य वेदना, केले शरीराचे हाल. तरी झुकला नाही, ना उठला धर्म परिवर्तनाचा सवाल. शिकवला स्वाभिमानाचा अर्थ खरा, करूनी देह राष्ट्राप्रती बहाल. शेवटी धड झाले शरीरातून वेगळे, पण मोडला नाही, वाकला नाही. उभा होता छावा ठेवूनी ताटकना. शेवटी धड शरीरातून झाले वेगळे, तरी उभा होता छावा ठेवूनी ताटकना. हीच शिव शिकवण, कितीही आले संकट, तरी आठवूनी शंभू प्रताप. फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा.